नमस्कार मंडळी. मागच्या एका व्हिडिओत मी सांगितलं होतं की नारळाची झावळी मी काही वाया जाऊ देत नाही. नारळाच्या झावळीपासून लगेच मी खराटा बनवते. आज वादळ झालं तर त्या वादळात एक फांदी पडली आणि लगेच माझं खराटा करण्याचं काम सुरू झालं. हे बघा, ऐक ये ना. काय करताय काकू तुम्ही? हे झावळी पडली ना आज, तर त्याच्यापासून मी खराटा बनवते बागेसाठी. अरे वा, किती भारी आहे. हो, हे बघ. मला पण शिकवा ना. हो, शिकवते. हे बघ, किती मोठा गुच्छ झालाय काकू. हो, एका नारळाच्या झावळीपासून एक खराटा तयार होतो. हो, किती मोठा आहे आणि किती जाड आहे. आणि हा खराटा टिकतो सुद्धा. हो, नारळाला कल्पवृक्ष म्हणतात. नारळाच्या झावळीपासून किती उपयोग होतात बघ. या झावळीपासून कोकणामध्ये जो घरावर शाकारण्यासाठी पण उपयोग होतो, त्याच्यापासून खराटा होतो. नारळाच्या सर्व भागांचा आपण उपयोग करतो, म्हणून कोकणामध्ये नारळाला कल्पवृक्ष असे म्हणतात. तुमच्यामुळे आज मला खूप छान समजलं. तुला करायची आहे का फांदी? हो, एक मिनिट. हे धर, ही सुरी धर. आणि या सुऱ्यांना अजिबात धार नाहीये, त्यामुळे तुला काही कापणार नाहीये. ही सुरी अशी इथे मध्ये घालायची याच्यात आणि असं करायचं. धर. काकू हे बघा. अरे वा, काय सुंदर केलंय. हो, हे याच्यातच ठेवू ना. हा, ठेव 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 ठेव. थांब. हे बघ, अशी मध्ये सुरी घालायची. अशी मी असे खराटे करून सगळ्यांना देते, मैत्रिणींना माझ्या. हे बघा किती मस्त खराटा. हे बघा. आणि आता हा खराटा बांधायचा. अजून थोडे 2-4 राहिलेले. आणि हे वरची टोकं काढून टाकायची. अशी कर बंद.